रामकृष्ण हरे. सज्जन हो, आपण शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांच्या हरिपाठावर विवरण करत आहोत आणि आजचा अभंग क्रमांक आहे 24वा. नाथ महाराज काय म्हणतात ऐका. दुर्बळाचे कन्या समर्थाने केले, अवदशा निमाली दरिद्र्याचे, हरी कृपा होता भक्त निगती दोंदे, नाचती स्वानंदे हरी रंगे, देव भक्त दोन्ही एक रूप झाले, मुळीच संचले जैसे तैसे, पाजळली ज्योती कापुराची वाती, ओवाळता आरती भेद नवुरे, एका जनार्दने कल्पची मुराला, तोचे झाला अंगे हरी रूप, तोची हरी झाला ब्रह्मरूप ब्रह्मरूप. विवरण. दुर्बळाची कन्या समर्थाने केली म्हणजे काय. एक अत्यंत दरिद्री माणूस होता की रोजंदारी करूनच तो उपजीविका करायचा, पण त्याच्या पोटी असं काही कन्यारत्न सुरेख आणि सुंदर जन्मास आलं की बस मदनाचे वरदान तिला लोक पाहतच राहायचे त्या मुलीकडे. ती जेव्हा उपवर झाली आणि सगळं गाव टकमका पाहायचं जाता येतात की काय सौंदर्य आहे, हा 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 हा. आणि मग काय असतं, मुलगा जो पाहतो तो मुलीचं सौंदर्य पाहतो, बाप काय पाहतो, विद्या पाहतो. आणि हे असं कोण काय पाहतं लग्न जमवताना, त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे सौंदर्य. आणि सौंदर्यासाठी हे जे अपहरण झाले सीता म्हणा, द्रौपदी वस्त्र, सगळ्यांचे हे जास्त करून अधोरेखित करा. सौंदर्यामुळे झालेलं आहे. युद्ध झाले सौंदर्यामुळे झाले. सांगायचा मुद्दा असा की सौंदर्य हे लोकांना फार आवडतं. तशी ती सुंदर मुलगी आणि तारुण्यात ठसठशीत तारुण्यात आल्यावर तर ती अतिशय सुंदर दिसायला लागली. तर एक गावाचा श्रीमंत सावकार, पाटील गावचा, 100 एकर जमीन, सगळे बागायती जमीन, सावकारकी घरी. आणि तो स्वतः त्या मुलीकडे बघायचा. अरे काय सुंदर मुलगी आहे, जर आपला सून म्हणून आली तर मला मोठा अभिमान वाटेल. आणि तो मुलगा तर ते पाहिलं की तो भ्रमिष्ठच व्हायचा. आणि मग तो अंदाज घेऊन तो पाटील म्हणजे गावचा तो सधन शेतकरी होऊन घरी गेला त्याच्या झोपडी दरिद्री माणसाच्या. अरे बापरे पाटील तुम्ही? हो म्हणाले, तुमच्याकडे एक मागणी करण्यासाठी आलो आहे. अरे अरे आमचे गरीब माणसं, आमच्याकडे काय मागणी, तुम्ही एवढे मोठे श्रीमंत सावकार वगैरे. तो म्हणला काही गोष्टी काहींकडे असतात काहींकडे नसतात. जे तुमच्याकडे आहे ते आमच्याकडे नाही आहे, आमच्याकडे आहे ते तुमच्याकडे नाही आहे. बरं हे काय कोडं कळत नाही म्हणले, पण काय काय काम आहे माझ्याकडे? काय नाही म्हणले, तुमच्याकडे मागणी घालायला आलेलो आहे. म्हणले कशाची मागणी? ते तुमची जी मुलगी आहे ना, थोरली मुलगी, सुंदर मुलगी, हां, तर ती मुलगी माझ्या मुलाला मी मागणी घालतो आहे. अरे बापरे म्हणाले, हां कसं काय, ते आपलं कसं जमायचं, आम्ही कुठे तुम्ही कुठे वगैरे. म्हणले कुठेवर काय नसतं, मिया बेबी राजी तो क्या करे काजी. मुलाला पसंत आहे आणि मला अशी सुंदर सून मिळालो माझा अभिमान आहे. आणि बाकीचं तुम्ही काही चिंता करू नका, कसं लग्न होईल आणि काय होईल. 8 दिवस धूमधडकाने लग्न, 10 गावाला जेवण घालतं, बुंदीचं जेवण हे, आणि सगळे वाद्य सगळे हे, आणि 10 एकर बागायती जमीन त्या तुमच्या नावाने करून टाकतो. नसतं बटन दाबायचं मोटरची की सगळं पाणीच पाणी, ऊसाची शेती आहे वगैरे. आणि काही नाही, तुम्ही फक्त 4 नोकर तुमच्या हाताखाली देतो, तुमचेच नोकर म्हणून. तुम्ही काळजीच करायची नाही, फक्त माझी मागणी पुरी करा. कोणाला नको आहे असं असतं. आणि ते झालं. आणि मग मुलीचं लग्न तशा पद्धतीने थाटात केल्यानंतर मग या गरिबाचा रुबाब वाढला. पुढच्या वर्षी लगेच निवडणूक होती. त्या ग्रामपंचायतीचे सरपंच केलं त्या मुलीला, कारण पाटलं सगळं गाव ऐकायचं हो. आणि श्रीमंत माणूस असला आणि पैसा असला की सगळं तिकडे जातं, हे आपण राजकारणात बघतोच.
की बास काहीतरी धन असलं की बास तिकडे मत जातं. आणि काय हो, सगळं त्या माणसाचं जीवनच बदललं. हा हा हा. तेच नाथ महाराज नेमकं सांगतात, दुर्बळाची कन्या समर्थाने केली, अवदशा म्हणजे खालची दशा, निमहाली दरिद्र्याची, जे खालची स्थिती होती त्याची एकदम टॉपला गेली आणि तो सन्मानाने गावामध्ये जगायला लागला. हरिकृपा होता भक्त निगती दोंदे. तसंच त्याला उदाहरण दिल्यानंतर तसंच जर हरिकृपा झाली तर भक्ताला आनंद होतो, मन भरून येतं आणि पोटभर आनंद होतो. पोटभर म्हणण्याची पद्धत आहे. आज पोटभर हसलो, आज पोटभर आनंद झाला, असं पोटभर म्हणजे पण मन समाधानी होणं. पण आपण बोलताना असं पोट म्हणतो. दोंदे म्हणजे वाढलेलं पोट, दोंद म्हणजे पोट, आणि पोट म्हणजे काय, मनाचं पोट, मनाचं समाधान इतकं होतं भक्तांचं. तर हरिकृपा होता भक्त निगती दोंदे म्हणजे आनंदाचं, मनाने आनंद त्यांना उफळून येतो. नाचते आनंदे हरिरंगे, आणि मग त्या हरिरंगात नाचायला लागतात. तिथे नाचता येते, इथे नाचायला परवानगी दिलेली आहे. नाच गाण्यामधलं हे गाणं नाही आहे, हरिरंगात नाचणं. तेव्हा तिसरं चरण, देवभक्त दोन्ही एक रूप झाले, आणि त्या रंगामध्ये, हरेच्या रंगामध्ये इतके रंगून जातात की दोन्ही रंग एक होतात. अवघा रंग एक झाला, रंगे रंगला श्रीरंग, अवघा रंग एक झाला, दोन्ही रंग एक होतात. मुळीचं संचले जैसे तैसे, याचं शिवत्व जातं आणि याचं जीवत्व जातं भक्ताचं, आणि दोन्ही एक मुळातल्या स्वरूपात एक होतात. पाजळली ज्योती कापुराची वाते, जसा कापूर आपण लावला आरती करण्यासाठी की तो कापूर आरती केल्यानंतर संपूर्ण तो जळतो आणि मागे शिल्लक काहीच राहत नाही. इतर वात जळाली तर काजळी येते किंवा वात तशीच राहते, दिवा विझला की तेल संपलं की दिवा विझतो. पण हे तसं नाही, कापूर त्या वातीसकट समाप्त होऊन जातो, उरत नाही काही. तसं काहीही याचं न उरणं असा याचा अर्थ आहे. पाजळली ज्योती कापुराची वाती, ओवाळिता आरती भेद नोरे, आरती ओवाळताना काहीही भेद राहत नाही, एकरूप होऊन जातं वात. ज्योत से ज्योत मिलाते चलो, अशा प्रकारचं ते एकरूपता आहे. एका जनार्दनी कल्पची मुराला, नाथ महाराज म्हणतात जी कल्पना आहे, कल्पना कल्प्यते म्हणजे कल्पना करणे, हा मनाचा स्वभाव आहे, हा चित्ताचा स्वभाव आहे. तेव्हा कल्पनासुद्धा तिथे मूर्ते एकरूप होते. तोची हरी झाला ब्रह्मरूप. कल्पना, मन हे उन्मन झाले, जनन दिसे तेथं उन्मन होऊन जातं, कल्पना संपतात आणि एकरूप तो भक्त होतो. अशा प्रकारचा आनंद त्या भक्ताला मिळतो. कशाने? हरी झाला ब्रह्मरूप. तो ब्रह्मरूप होतो, एकरूप होतो, असा या अभंगाचा तात्पर्य अर्थ आहे. सज्जन हो, हा अभंग इतरांना पाठवा, लाईक करा. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा, सभासद व्हा, ऐकत रहा, ज्ञान वाटीत रहा, आनंदी रहा. रामकृष्ण हरी.